नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सॉफ्टटेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आता सध्या जीसीसी टीबीसीची इंग्लिशची जी काही इंग्लिश 30 WPM ची जी काही आहे ती एग्जाम सुरू आहे आणि या एग्जाममध्ये सर्रास मुलांना जो काही प्रश्न प्रॉब्लेमॅटिक वाटतो तो म्हणजे ऑब्जेक्टिव्हचा आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी तुमच्यासाठी 25 इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्हचे जे काही प्रश्न आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत आणि येणाऱ्या पुढच्या 2 दिवसानंतर मी तुम्हाला 40 रिलेटेड म्हणजे 40 WPM इंग्लिशसाठी जे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। ओके, जास्त वेळ न घालवता आपण आपले जो काही व्हिडिओ आहे तो आपण स्टार्ट करूया। म्हणजे 25 जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपल्या थोड्या वेळामध्ये आपले कंप्लीट होतील, म्हणजे जेणेकरून व्हिडिओ हा जो आहे तो आपला जास्त मोठा होणार नाही। ओके, तर पहिला प्रश्न आहे, फॉलोइंग आर पॉप्युलर मेल प्रोटोकॉल, म्हणजे मेलमध्ये पॉप्युलर जो काही प्रोटोकॉल्स आहेत ते कोणते आहेत। तर पहिला प्रोटोकॉल आहे म्हणजे पहिला ऑप्शन आहे बी, त्याचा ऑप्शन आहे SMTP म्हणजेच सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल। मी मुद्दामहून याचं जे काही लॉंग फॉर्म आहे ते टाकलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला समजायला पाहिजे। नंतर आहे IMAP म्हणजेच इंटरनेट मेसेज ॲक्सेस प्रोटोकॉल। तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑल ऑफ दिस, म्हणजेच काय की हे जे तिन्ही जे आहेत ते पॉप्युलर प्रोटोकॉल आहेत मेलचे। व्हायरस यामधून कोणते सिम्पटम्स आहेत, तर डॅमेज ऑफ डेटा हा सुद्धा आहे, ॲप्लिकेशन डॅमेज हा सुद्धा आहे, ॲबनॉर्मल मेसेज। ओके, म्हणजे याचं जे काही उत्तर आहे ते सुद्धा ऑल ऑफ दीज आहे। ओके, त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न आहे, फॉर प्रोटेक्शन ऑफ कम्प्युटर फ्रॉम व्हायरस डॅश प्रोग्राम शुड बी यूज्ड। तर याचं उत्तर काय असणार आहे, अँटीव्हायरस हे त्याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे। ऑप्शन्स काय आहेत, अँटीव्हायरस, व्हायरस, मेमरी आणि SDD, पण उत्तर आहे अँटीव्हायरस। ओके, त्यानंतरचा आपला जो काही पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, फॉर अ स्पेसिफिक वर्क डॅश डॅश सॉफ्टवेअर इज यूज्ड इन कम्प्युटर। तर त्याचे ऑप्शन्स आहेत झेरॉक्स, ॲप्लिकेशन, सिस्टम आणि स्पेशल। तर त्याचा आन्सर आहे ॲप्लिकेशन। ओके, पुढचा प्रश्न आहे, फोर्थ जनरेशन ऑफ कम्प्युटर इंट्रोड्यूस्ड। फोर्थ जनरेशन ऑफ कम्प्युटर यांनी कोणता हे इंट्रोड्यूस केलं होतं, तर त्याचा ऑप्शन्स आहेत व्हॅक्यूम ट्यूब, ट्रान्झिस्टर्स, इंटरग्रेटेड सर्किट्स आणि मायक्रो प्रोसेसर। तर याचा आन्सर आहे मायक्रो प्रोसेसर। ओके, पुढचा प्रश्न आहे, इफ यू वॉन्ट टू लिफ्ट अप द कॅरेक्टर फ्रॉम द वर्ड डॅश बटन इज यूज्ड। कॅरेक्टरला जर तुम्हाला लिफ्ट करायचं असेल अप साईडला तर मग कोणतं बटन यूज केलं जातं, लोअर केस, अपस्क्रिप्ट, सबस्क्रिप्ट की सुपरस्क्रिप्ट। तर याचं उत्तर आहे सुपरस्क्रिप्ट। ओके, पुढचा प्रश्न आहे, इफ यू वॉन्ट टू सेट न्यू सिम्बॉल अदर दॅन दोज अवेलेबल डॅश ऑप्शन इज यूज्ड। ओके, तर मग काय यूज केलं जातं, बुलेट्स, नंबरिंग, नंबर्स की डिफाईन न्यू बुलेट्स। तर त्याचं उत्तर आहे डिफाईन्स न्यू बुलेट्स। ओके, पुढचा प्रश्न आहे, इफ यू वॉन्ट फर्स्ट कॅरेक्टर लार्जर दॅन अदर वर्ड्स इन अ डॉक्युमेंट डॅश इफेक्ट यूज्ड। तर कोणता इफेक्ट यूज केला जातो, कॅपिटल केस, ड्रॉप कॅप, चेंज केस की फॉन्ट केस। तर याचं उत्तर आहे ड्रॉप कॅप, न्यूजपेपरमध्ये जसा वापरला जातो तसा। ओके, पुढचा प्रश्न आहे, इन डॅश ग्रुप ऑफ होम टॅब देअर आर डिफरंट टाइप्स ऑफ अंडरलाइन्स आर अवेलेबल, प्रिंट, सेव्ह ॲज, फॉन्ट की मेल मर्ज। कोणत्या ग्रुपमध्ये, तर फॉन्ट हा जो आहे त्या ग्रुपमध्ये वापरला जातो। पुढचा प्रश्न आहे, इन MS वर्ड वी कॅन यूज बुकमार्क्स फुटनोट। तर याचं उत्तर आहे ट्रू। ओके, आपण फुटनोट याच्यामध्ये बुकमार्क जो आहे तो फुटनोटमध्ये वापरू शकतो। ओके, पुढचा प्रश्न आहे, ओनली 2 टाइप्स ऑफ डेटा कॅन बी एंटर्ड इन MS Excel 2019। तर असं काही नाही, आपण खूप टाईपचा डेटा जो आहे तो MS Excel मध्ये एंटर करू शकतो। तर याचा आन्सर आहे फॉल्स। ओके, पुढचा प्रश्न आहे, ओपन,
सेव्ह, अनडू, रिडू एक्सेट्रा ऑप्शन कॅन बी पार्ट ऑफ. हे कसले पार्ट आहेत? ओपन, सेव्ह, अनडू आणि रिडू कुठल्या ऑप्शन्समध्ये येतात ते? रिव्ह्यू टॅबमध्ये येतात ते, डेटा टॅबमध्ये येतात ते, क्विक ॲक्सेस टूल बारमध्ये येतात ते, की पेज लेआउटमध्ये येतात ते? तर याचं उत्तर आहे क्विक ॲक्सेस टूल बार. ओके. पुढचा प्रश्न आहे पेज ब्रेक इज व्ह्यूड इन डॅश MS Excel. पेज ब्रेक हा जो टॅब आहे तो ऑप्शन आहे तो कोणत्या टॅबमध्ये असतो? नॉर्मल पेज ब्रेक प्रिव्ह्यूमध्ये आहे, प्रिंट ब्रेक प्रिव्ह्यूमध्ये असतो की फॉर्ममध्ये असतो? तो कशामध्ये असतो? पेज ब्रेक प्रिव्ह्यूमध्ये असतो. ओके. पुढचा प्रश्न आहे पिक्चर कॅन बी इन्सर्टेड फ्रॉम डॅश टॅब. कोणत्या टॅबमध्ये पिक्चर इन्सर्ट केलं जातं? सोपं आहे. याचं उत्तर आहे इन्सर्ट. भले वर्ड असू दे, एक्सेल असू दे किंवा पॉवर पॉईंट असू दे, पिक्चर आपण इन्सर्टमधून इन्सर्ट करतो. ओके. पुढचा प्रश्न आहे पाय इज वन ऑफ द टाईप ऑफ डॅश इन एक्सेल. पाय हा कसला टाईप आहे? पिक्चर आहे का तो, सिम्बॉल, चार्ट की नन ऑफ दिस? तर मग त्याचं उत्तर आहे चार्ट. ओके. पुढचा प्रश्न आहे इन पॉवर पॉईंट वी कॅन अप्लाय युअर ओन बॅकग्राऊंड स्टाईल युझिंग. काय वापरून आपण आपलं स्वतःचं बॅकग्राऊंड स्टाईल आपण हे करू शकतो? इन्सर्ट, बॅकग्राऊंड स्टाईल की डिझाईन, बॅकग्राऊंड स्टाईल की तिसरं आहे इन्सर्ट बॅकग्राऊंड की नन ऑफ दिस? तर याचं उत्तर आहे डिझाईन, बॅकग्राऊंड आणि बॅकग्राऊंड स्टाईल. यामधून आपण आपली ओन स्टाईल जी आहे ती पॉवर पॉईंटमध्ये इन्सर्ट करू शकतो. पुढचा प्रश्न आहे इन पॉवर पॉईंट वी कॅन करेक्ट स्पेलिंग अँड ग्रामर इन द स्लाइड बाय युझिंग. स्पेलिंग अँड ग्रामर कशामध्ये आपण करेक्ट करू शकतो किंवा कुठून करू शकतो? तर ऑप्शन ए आहे रिव्ह्यू, प्रूफिंग आणि स्पेलिंग. त्यानंतर आहे व्ह्यू, प्रूफिंग आणि स्पेलिंग. थर्ड आहे म्हणजे डी आहे रिव्ह्यू, लँग्वेज आणि स्पेलिंग. आणि फोर्थ आहे व्ह्यू, लँग्वेज आणि स्पेलिंग. याचं उत्तर आहे रिव्ह्यू, प्रूफिंग आणि स्पेलिंग. ओके, म्हणजे ए उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे इन पॉवर पॉईंट वी कॅन करेक्ट द स्पेलिंग अँड ग्रामर इन द स्लाइड बाय युझिंग फॉलोइंग स्टेप. ओके. आय थिंक हा जो प्रश्न आहे तो पुन्हा आलेला आहे. तर याचं उत्तर आहे रिव्ह्यू, प्रूफिंग अँड स्पेलिंग. ओके. पुढचा प्रश्न आहे इन पॉवर पॉईंट वी कॅन हाईड द स्लाइड बाय युझिंग फॉलोइंग स्टेप. जर स्लाइड हाईड करायची असेल तर कुठली स्टेप्स वापरावी लागते? तर ऑप्शन ए आहे स्लाइड शो, सेटअप अँड हाईड स्लाइड. देन बी आहे व्ह्यू, हाईड स्लाइड. डी आहे बोथ ए अँड बी. आणि सी आहे नन ऑफ दिस. तर याचा आन्सर आहे स्लाइड शो, सेटअप, हाईड स्लाइड्स. ओके. पुढचा प्रश्न आहे इन पॉवर पॉईंट वी कॅन इन्सर्ट कमेंट इन द स्लाइड बाय युझिंग फॉलोइंग स्टेप. जर कमेंट इन्सर्ट करायची असेल तर कोणत्या स्टेप्स यूज केल्या जातात ते? तर ए ऑप्शन आहे रिव्ह्यू, कमेंट अँड न्यू कमेंट. बी आहे व्ह्यू, कमेंट्स, न्यू कमेंट्स. डी आहे इन्सर्ट, कमेंट्स, न्यू कमेंट्स. आणि सी आहे नन ऑफ दिस. तर याचा आन्सर आहे रिव्ह्यू, कमेंट्स आणि न्यू कमेंट्स. म्हणजे पहिले रिव्ह्यूमध्ये जायचे, मग कमेंटमध्ये जायचे आणि मग न्यू कमेंटमध्ये जायचे. पुढचा प्रश्न आहे फाइल्स क्रिएटेड इन वर्ड, एक्सेल और पॉवर पॉईंट कॅन बी सेट ॲज अटॅचमेंट विथ ईमेल. तर हा आपण वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंटमध्ये जी काही बनवलेली जी काही फाईल्स असतात ते आपण ईमेलमध्ये अटॅच करू शकतो. म्हणजे याचं उत्तर आहे ट्रू. ओके. पुढचा प्रश्न आहे फाईल हॅव डिफरंट फाईल एक्सटेन्शन. यस, प्रत्येक जी काही ऑप्शन्स असतो म्हणजे जसं वर्ड असेल, एक्सेल असेल, पॉवर पॉईंट, याला प्रत्येकाला वेगवेगळं एक्सटेन्शन असतं. तर याचं उत्तर आहे ट्रू. ओके. पुढचा प्रश्न आहे फाईल्स सेंट विथ ईमेल आर कॉल्ड. ज्या काही फाईल ईमेलसोबत सेंड केल्या जातात त्यांना काय म्हणतात? अटॅचमेंट. ओके. ऑप्शन्स आहेत सप्लिमेंट, अटॅचमेंट, फोटोकॉपी की झेरॉक्स. तर त्याचं उत्तर आहे अटॅचमेंट. पुढचा प्रश्न आहे फ्लॅश ड्राईव्स आर कनेक्टेड टू कम्प्युटर थ्रू USB पोर्ट. तर हा बरोबर आहे याचं उत्तर. म्हणजे याचं उत्तर आहे ट्रू. जे फ्लॅश ड्राईव्स असतात ते कसे कनेक्ट केले जातात? USB पोर्ट असतो त्याच्याद्वारे ते कनेक्ट केले जातात. पुढचा प्रश्न आहे, पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे फोल्डर इज ऑल्सो नोन ॲज. फोल्डरला काय म्हटलं जातं? डायरेक्टरी, कंटेनर, पॉपअप की आयकन? तर याचं उत्तर आहे डायरेक्टरी. ओके. जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच
मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर, म्हणजे हे मी काही 25 क्वेश्चन्स टाकलेले आहेत, पण याच्या अगोदर मी खूप सारे क्वेश्चन्स 200 आणि त्याच्यापेक्षा जास्त क्वेश्चन्स मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तर मग ते तुम्हाला कुठे सगळे मिळून जातील, तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ते भेटून जातील, म्हणजे नक्कीच त्याची तुम्हाला मदत होईल. तसंच GCC TBCसाठी लागणारं सगळं जे काही स्टडी मटेरियल आहे ते सुद्धा आपल्या चॅनलवर आहे. जर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पाहणार तर तुम्ही 30चं तुम्हाला लेटर कसं टाईप करायचं, स्टेटमेंट कसं टाईप करायचं, ऑब्जेक्टिव्ह वगैरे कसे असतात ते, त्याच पद्धतीने 40चे तुम्हाला लेटर, स्टेटमेंट, ऑब्जेक्टिव्ह सगळे मिळून जातील आपल्या यूट्यूब चॅनलवर. तसंच मराठी रिलेटेड सुद्धा तुम्हाला मिळून जातील. पॅसेज माझं कंप्लीट होत नाही त्याच्याशी रिलेटेड जे काही क्वेश्चन्स असतात ते सुद्धा तुम्हाला सगळं काही आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटून जातील. फक्त प्रॉपर तुम्ही चॅनल जो आहे तो लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला त्याच्यातले जे काही व्हिडिओज आहेत त्याचे नोटिफिकेशन्स भेटत जातील. आणि याच्या पुढे मी तुम्हाला जे काही व्हिडिओ टाकणार आहे त्याचे सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन्स भेटून जातील. ओके, पुन्हा एकदा सांगेल की तुमच्या मित्रमैत्रिणींना हे शेअर करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर मला कमेंट करा, मी नक्कीच तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.